हा? का मीडियावर व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग प्रदर्शन करून पैसे वाढवता? अरे यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या ना. छाती दाखवायची, डुंगण दाखवायचं, हे योग्य आहे का? नाही का? कारण की एखादा व्यक्ती जर चांगल्या विषयावर 10 मिनिटं बोलतो त्याला 100 व्ह्यूज आहेत. पुढे चांगलं कधीच कुणाला पटत नसतं, चांगलं पटवून द्यावं लागत. म्हणजे आपल्या टाइमात इतकं कडक होतं, आई म्हणते मोबाईल दिल्याशिवाय मुलंच जेवत नाही. कसं जेवत नाही? 2 झापडीवर बघ केली आणि लाडामुळं मुलं बिघडले. आज एक सांगा, मुलगी 1-1 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवरती चॅटिंग करते, आईला कळत नाही का? मुलगी सारखी जाते कपाटात पाहते, त्या आरशात पाहते, दिवसातून 3दा ड्रेस बदलते. मुलगी बदललेली आईच्या लक्षात येत नाही का? माझी सोनी रातच्या 1 वाजेपर्यंत अभ्यास करते. कशी करते? मास्तर 9लाच झोपत आहे आणि तुझी सोनी 1 वाजेपर्यंत अभ्यास करते का? जर आपण मुंबईला पाहिलं, पुण्याला पाहिलं, कुठेतरी 55 वर्षाचा त्या शाळेमध्ये असणारा व्यक्ती आहे आणि 4-5 वर्षाची असणारी मुलगी आहे. अशा सुद्धा घटना घडल्यात ना. मग त्याच्यामध्ये त्या मुलीची काय चूक आहे? त्या मुलीची चूक नाही, पण जो 55 वर्षाचा व्यक्ती आहे तो मोबाईल पाहतो टाइमपास म्हणून. आता शाळेतल्या शिपायाला काय काम आहे? वॉचमॅनला नुसतं बसायचं. मग बसल्या बसल्या मोबाईल पाहतून मोबाईल खोलला कीच ह्यांच्या अशा अर्धवट कपडे. म्हणजे त्या महिलेच्या अर्धवट अगदी नग्न अवस्थेतले काही काही महिला फ्यूज यावात म्हणून सुद्धा इतकं अति. तुम्हाला पैसा कमवायचा तर काम बी खूप येत ना हो. तुम्ही काम करा, कष्ट करा. हा? का मीडियावर व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अंग प्रदर्शन करून पैसे वाढवता? अरे यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या मग. पण त्यांना आता काही जणांना रील स्टार व्हायचंय, त्यांना प्रसिद्धी मिळवायची. मग रील स्टार असे ढुंगण दाखवून होतेत का? हा? छाती दाखवायची, डुंगण दाखवायचं, हे योग्य आहे का? हा? अरे तुम्हाला प्रसिद्धी येण्यासाठी किती कंटेंट आहे. तुम्ही तुमच्याकडचं काहीतरी चांगलं दाखवा ना. चांगलं काही येत नाही म्हणून तुम्ही अंग प्रदर्शन करतात. तुमच्याकडे चांगली काहीतरी कला नाही. तुम्हाला प्रसिद्धीस तर यायचंय पण कला नाही. मग प्रसिद्धीस कसं यायचं? अंग दाखवून का? मग कुठंतरी लोकांची सुद्धा मानसिकता बदलत चालली असं वाटत नाही का? कारण की एखादा व्यक्ती जर चांगल्या विषयावर 10 मिनिटं बोलतो त्याला 100 व्ह्यूज येतात. जर एखादा व्यक्ती शॉर्टमध्ये जर तुम्ही त्या पद्धतीने सांगितलं, तसा जर व्हिडिओ बनवता असेल तर त्याचा व्हिडिओ लाखाच्या मध्ये जातो. मग कुठेतरी लोकांची पण मानसिकता बदलत चालली आहे असं वाटत नाही का? हा, लोकांची मानसिकता बदलत का चालली आहे बघा. चांगले कीर्तनकर आता आमच्यामध्ये सुद्धा अगदी ज्ञानेश्वरी आणि गाथा पाठ असलेले कीर्तनकर आहेत, पण समाज त्यांना बोलवीत नाहीत. त्यांना घरी बशिलं. आणि जे विनोदाचार्य आहेत, आता कीर्तनात विनोद एखादा, जशी भाजी आवडत नसली की माणूस लोणचं लावून हे करतं. चांगलं जगाला पटत नाही लवकर, पण तो सांगण्यासाठी एखादा चुटकुला सांगितलं तर ठीक आहे, पण जगाला सगळेच विनोद लागतात. मग ह्या विनोदी कीर्तनकारांचं असं झालं भांडवल तयार, एकेकाला 50,000, 1,00,000 2 तासाचे का? अरे जगाला चांगलं पटवून देण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आणि चांगलं पटवता पटवता एखादा चुटकुला सांगा. का सगळे चुटकुले? चांगलं कधीच कुणाला पटत नसतं, चांगलं पटवून द्यावं लागत. बरोबर. चांगलं पटवून द्यावं लागत. आपण आता चांगलं का काय करतो? चांगलं पटवून देतो. मग आपल्याला का व्ह्यूज नाहीत का? लाईक नाहीत का? आहेत ना. चांगलं करणाऱ्याला सुद्धा लाईक आहे आणि चांगलं पटायला वेळ लागतो. बरोबर. वाईट पटकन पटत. एखाद्या व्हाईट शर्ट मधला डाग पटकन दिसतो, पण तीच इतर कुठल्या कलर मध्ये असेल तर लवकर दिसत नाही. म्हणजे कुठेतरी आता लोकांनी सुद्धा मानसिकता बदलण्याची गरज आहे का? कारण की जर आपण पूर्वी पाहिलं तर पूर्वी जेव्हापासून हातामध्ये मोबाईल नव्हते तेव्हाच राहणीमान आणि आता जे हातामध्ये मोबाईल आल्यामुळं किंवा सोशल मीडिया हातामध्ये आल्यामुळं काय फरक जाणवतो बरं? कसा बदल झाला? हे बघा, मोबाईल चांगला तितकाच आणि वाईट तितकाच. पण मोबाईल जसं की हे छोटे छोटे मुलं आहेत शाळेचे, ह्यांच्या हातात नाहीच दिला पाहिजे. आज आपली आई म्हणते मूल जेवत नाही, बरोबर, जेवण करीना म्हणून मोबाईल देते. अरे आपल्या टाइमात नाही जेवत तर उपाशी राहू द्या. भाजी नाही आवडत उपाशी राहू द्या, चट भूक लागल्यावर खाईल. त्याला विचारून बनवते काय भाजी बनवायची. आपल्या टाइमात असं होतं का? असेल ते खाय, नसेल खात तरी माग बसत होता. म्हणजे आपल्या टाइमात इतकं कडक होतं. आई म्हणते मोबाईल दिल्याशिवाय मुलंच जेवत नाही. कसं जेवत नाही? 2 झापडीवर बघा. काही जण म्हणतात की ते ऐकतच नाही, काय करा? कसं ऐकत नाही? 2 झापडी वडा अत्यंत लाड केले आणि लाडामुळं मुलं बिघडले. आज एक सांगा, मुलगी 1-1 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवरती चॅटिंग करते, आईला कळत नाही का? बरोबर. मुलीची सण बिघडलेली आईच्या लक्षात येत नाही का? मुलगी सारखी जाते कपाटात पाहते, त्या आरशात पाहते, दिवसातून 3दा ड्रेस बदलते.
मुलगी बदललेली आईच्या लक्षात येत नाही का? आणि ज्या वेळेस आई वळण लावते त्यावेळेस बापानी मदत बोलायचं नाही, बाप ज्या वेळेस वळण लावतो त्यावेळेस आईनी मदत बोलायचं नाही. आई आणि बाप दोघांनी मिळून लेकरांना वळण लावायचं असतं. हा, आई म्हणते माझी सोनू अशी, माझी सोनू खाली मान घालून कॉलेजला जाती, पण जेव्हा खाली मान घालून तोंडाला बांधते तेव्हा कानाच्या आत तिच्या काय घातलेलं असतं? ब्लूटूथ. हा, त्यातून ती कोणाला बोलती, काय बोलती, संध्याकाळी 1-1 वाजेपर्यंत माझी सोनी रातच्या 1 वाजेपर्यंत अभ्यास करते. कशी करते? मास्तर 9ला झोपत आहे आणि तुझी सोनी 1 वाजेपर्यंत अभ्यास करते का? तुझी सोनी अभ्यास करते का, काय करते हे नीट बघ ना. म्हणजे हे मोबाईल मुळे जमाना असा बिघडत चाललाय, बिघडत. म्हणजे कुठेतरी पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे मुलींकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे असं तुम्हाला म्हणायचं? नक्कीच. म्हणजे मोबाईल मुळे जमाना सुधरण, आता ऑनलाईन अभ्यास आहेत, अभ्यास करावात. रोज डेली अभ्यास येतो, चांगल्या शाळांचा आहे ना डेली अभ्यास येतो मोबाईलला, तो अभ्यास करावा. पण मुलं अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल घेतात आणि मुलं काय बघतात हे पहा ना. बरोबर. हा, ह्या आज उघड्या नागड्या नाचणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांच्यामुळे छोट्या छोट्या मुलांना ह्या असल्या गोष्टी कळायला लागल्या. ज्या गोष्टी आपल्याला लग्नाच्या नंतर कळाल्या त्या गोष्टी आज ह्यांना छोट्या छोट्या 5वीच्या 7वीच्या मुलांना कळत आहेत. बरोबर. कशा कळू लागल्या? मोबाईल मधूनच कळू लागल्या ना. फालतू व्हिडिओ बनायचे, व्हिडिओ मध्ये फालतू बोलायचं. चांगलं काहीतरी करा की समाजासमोर आदर्श असेल आणि तो आदर्श टिकेल, चांगलं टिकतं. वाईट, हे बघा, एखादी व्यक्ती वाईट वागली ती किती दिवस फोकसला येते? एखादा विनोदी कीर्तन करा तो किती दिवस चालतो? एखादी जास्त फोकसला, एक पहा तुम्हाला एखादा अंतर टार्गेट करायचंय आणि त्या अंतरापर्यंत एखादी फास्ट गाडी चालून पोहोचतो, पण त्याला कॉन्फिडन्स आहे का मी पोहोचेल म्हणून? त्याला माहिती आहे मी धडकू पण शकतो. बरोबर. पण जो मंद गतीने चालतो त्याला माहितीये मी पोहोचणार. जशी सशाची कासवाची काय लागते? शर्यत लागते. पण शर्यतीत सशाला ओव्हर कॉन्फिडन्स आहे मी पोहोचणार, पण ससा पोहोचला का? नाही पोहोचला. मंद गतीने चाला, अगदी उडीच मारा सशासारखी मी नाही म्हणत. अतिशय प्रचंड गतीने फास्टपणे फोकसला येणारी व्यक्ती पटकन दाबली जाते आणि ती टिकत पण नाही. पण रोज थोडं थोडं करणारा जो असतो ना तो टिकतो. लोकांच्या नजरेत येत नाही, डोळ्यात येत नाही, शेवटपर्यंत टिकतो, त्याचा घात होत नाही आणि त्याला त्याच्या चांगल्या वागण्याचं फळ भेटतं. बरोबर. पटकन श्रीमंत व्हायचंय म्हणून तुम्ही काही बी करणार, हा, कसले बी व्हिडिओ बनवणार, कसे बी कीर्तन सांगणार. आमच्या कीर्तनकारांनी पण अहो तो कीर्तनाचा अभंग शेवटपर्यंत अभंगाव येत नाही, शेवटपर्यंत अभंगाव नाही. जो कीर्तनाला अभंग घेतला त्यात पहिलं प्रमाण, दुसरं प्रमाण, तिसरं प्रमाण, तुम्ही बोला ना त्या प्रमाणावर ओव्या सांगा, श्लोक सांगा, अभंग सांगा,